नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 36. मिठीत घाबरून थरथर कापणाऱ्या आध्याला घेऊन सम्राट सोफ्यावर बसला. आध्या अजूनही त्याला घट्ट पकडून होती. मिटलेले डोळे, फुललेले श्वास. सम्राटने रिमोटने लाईट ऑन केले. बायको, तिला थोडं दूर करत सम्राटने तिला आवाज दिले. मला सोडू नका, तो परत येईल. आध्याने परत घाबरून त्याला मिठी मारली. त्याच्या आश्वासक उबदार मिठीत तिला खूप सेफ वाटत होते. हळूहळू मनातील भीती कमी होऊन तिच्या ओठावर सुंदर हसू फुलले. त्याच्या मिठीतून कुठे जाऊच नाही असे वाटून गेले. ती हक्काने जवळ येत आहे बघून तो खूप खुश होता, पण तिला घाबरलेले बघून त्याला स्वतःचाच राग येऊ लागलेला. शांत हो ना बायको, इथे आपल्याशिवाय कोणीच नाही. एकदा डोळे उघडून बघ तर, सम्राट तिला समजावत बोलला. तसे आध्याने घाबरतच एक डोळा उघडले. तसा सम्राटचा हँडसम चेहरा तिला अगदी जवळ दिसला. तिने दोन्ही डोळे उघडून खात्री केली. तिचे नटखट एक्सप्रेशन सम्राट हसतच बघत होता. तिने पाहिले तर ती सम्राटच्या मांडीवरच बसलेली दिसली. हात त्याच्या मानेभोवती गुंफलेले, त्याचे एक हात तिच्या कमरेवर. आध्या झटक्यात त्याच्या मांडीवरून खाली उतरली. तिला लाजच वाटली त्याच्याकडे बघायला. हॉलमध्ये अजूनही रफीच्या आवाजातील मंद गाणे सुरू होते आणि आध्या आता भानावर आली. तिची भिरभिरती नजर हॉलमध्ये फिरली. सगळं नॉर्मल होते. पेंटिंगकडे पाहिले तर ती सम्राट आध्याची पेंटिंग होती. ती आ वासून पेंटिंग बघतच राहिली. किती सुंदर पेंटिंग होती ती, जणू कुठल्या तरी राज्याचे राजा राणी असावे. ती हळूवार पावले टाकत पेंटिंग जवळ गेली. तिने हळूच त्यावरून हात फिरवले. मी आमच्याच फोटोला कशी घाबरू शकते, आध्या मनातच बडबडली. तिने चौफेर नजर टाकली. दारात धान्याचे माप पडलेले, पसरलेले धान्य, समोर परातीत कुंकू, आध्याचे पायाचे निशाण. फॅन सुरू होते तर सगळीकडे गुलाब पाकड्यांची उधळण केली होती. मग बायको, कसे वाटले आमचे सरप्राईज? आम्ही बोललो होतो ना, आज संध्याकाळी तुझे आपल्या घरात गृहप्रवेश होणार. सी, तुझे गृहप्रवेश झाले. वेलकम टू अवर हाऊस अँड माय लाईफ बायको. सम्राटने तिला मागून मिठीत भरत हळूच कानात पुटपुटला. काही क्षण आध्या त्याच्या स्पर्शात हरवली, पण लगेच तिच्या डोळ्यात राग उतरला. हे तुमचे सरप्राईज होते? त्याच्या हाताचा विडखा बाजूला सारत आध्या कमरेवर हात ठेवून रागाने त्याला बघू लागली. म्हणजे तुमचे बोलणे खरं करण्यासाठी तुम्ही काहीही कराल? तुम्हाला कळतेय का मी किती घाबरले होते? अक्षरशः जीव जायचा तेवढा बाकी होता. आणि ती स्त्री कोण होती? कुठे आहे ती? बोलवा तिला. आध्या चिडतच त्याला बोलू लागले. सोबत त्या स्त्रीचा शोध घेणे सुरूच होते तर सम्राट हसत केस खाजवू लागला, कारण बाईचा आवाज त्यानेच काढला होता. कुठे आहे ती? बोलवा ना. आणि हे गाणं कोणत्या काळातील सॉन्ग लावले? अलेक्सावर सुरू असलेले गाणे बंद करून हाताची घडी घालून आध्या त्याच्या पुढ्यात उभी झाली. बायको, रागावू नको ना, सम्राट स्त्रीचा आवाज बोलला आणि आध्या वेड्यासारखी त्याला बघतच राहिली. सिरियसली? म्हणजे ती स्त्री? ओ गॉड, कसे आहात तुम्ही सम्राट? आध्याला आता काय बोलावं कळतच नव्हते तर सम्राट मान खाली झुकवून हसू लागला. हसू येते तुम्हाला? हे असे गृहप्रवेश कोण करतो? घरात अंधार, सगळीकडे भयान शांतता आणि ते हॉरर बॅकग्राऊंड. आध्या अधिकच चिडली. सम्राटने लगेच तिच्या ओठावर बोट ठेवले. तशी ती डोळे मोठे करून त्याला बघू लागली. बायको, किती चिडचिड करशील? बस झाले ना, आम्ही एवढं प्रेमाने सगळं केले आणि तुला काही कौतुकच नाही. तिच्या डोळ्यात बघत सम्राट छोटं तोंड करून बोलला. बरं बायको, आता तुझे गृहप्रवेश झालेच आहे तर आम्हाला भूक लागली. तुझ्या हाताने काहीतरी बनव ना. तिच्या ओठावरून बोट काढत सम्राट बोलला. मी का करू? तुम्हाला भूक लागली तुम्ही करा, मी तर चालले माझ्या घरी. हो, आले मोठे गृहप्रवेश करवणारे. मी पण आध्या आहे, मला जे वाटते ते मी करते. बोलतच आध्या मानेला झटका देत त्याच्याकडे एक वार बघून ताडताड पावले टाकत बाहेर निघून गेली. बायको, दिस इज नॉट फेअर. तू तुझ्या जबाबदारीतून अशी पडू शकत नाहीस. सम्राट तिला आवाज देऊ लागला तर आध्या पळतच तिच्या घरी निघून गेली. बेडरूममध्ये जात तिने दरवाजा लावून घेतले आणि आता मात्र ती स्वतःला हसण्यापासून रोखू शकली नाही.
ओ सम्राट, नेमके कसे आहात तुम्ही? मनात असूनही मी तुमचा राग करू शकत नाही. तुमचे जवळ घेणे, तुमचे मनवणे, तुमचे अधिकार दाखवणे, सगळंच कसं स्पेशल फील होते मला. तुमच्या मिठीत माहीत नाही का खूप सेफ वाटतं. तुमचे शब्द, तुमचे प्रेम करण्याची पद्धत सगळं अगदी जवळचे वाटतात. पण का? कारण काहीही असो, पण ही आद्या सहज तुम्हाला मिळणार नाही. मेहनत तर घ्यावीच लागेल. बघू तरी दे सम्राट मोहिते पाटील आणखी काय काय करू शकतात. आद्या स्वतःशीच हसत बोलू लागली. अजूनही तिला त्याची मिठी फील होत होती. सम्राट दादा, भारतीने दारातून त्याला आवाज दिले. आद्याचे असे पडत येणे वेगळेच वाटते तिला. तिने पाहिले की दारात मापातील पसरलेले धान्य, पायाचे निशाण, सगळीकडे पसरलेल्या गुलाब पाकड्या आणि डोक्याला हात लावून सोफ्यावर बसून असलेला सम्राट. सम्राट दादा, भारतीने परत एकदा आवाज दिले. तसे त्याने मानवर केली. भाभी, ही आमची साध्या आहे ना? सम्राटने छोटं तोंड करून विचारले. असे का विचारत आहात? भारती गोंधळून बोलली. का म्हणजे काय विचारताय भाभी? ही ती आद्या नाहीच. आमची बायको कधी आमच्या शब्दाच्या बाहेर नव्हती. आम्ही जे सांगू ती शांतपणे ऐकून घ्यायची. पण ही ही तर दुसरीच कोणी आहे. सारखे भांडायला तयारच असते आमच्यासोबत. सम्राट वैतागून बोलला. सॉरी हा दादा, आद्याने चुकून काही बोलून गेली असेल तर तिला माफ करा. ती पहिलेपासूनच तशी आहे, जिद्दी. माहीत नाही कोल्हापूरमध्ये कशी एवढे दिवस शांत राहिली, भारती बोलली. तसे सम्राटच्या डोळ्यापुढे 1.5 वर्ष पहिलेची आद्या तरळून गेली. सगळ्यांसमोर वाघिणीसारखी राहणारी त्याच्यासमोर मात्र भिगी बिल्ली व्हायची, त्याच्या स्पर्शात हरवून जायची. पण ही आद्या तर त्यालाही आता मानत नव्हती. तिचे हेही रूप त्याला आवडून गेले. आम्हाला काहीच वाईट वाटले नाही भाभी, उलट मजा येत आहे. ही आद्या खूप नटखट आहे. तिला खेळ खेळायचे आहे आणि आम्हीही आता तयार आहोत. आम्हाला खात्री आहे आद्या आमच्यापासून जास्त दिवस दूर राहू शकणार नाही. सम्राट बोलला. त्यावर भारती हसली. तुम्हा दोघांना जे करायचे ते करा, पण आता आम्हाला तुमच्यात ओढू नका, भारती बोलली. बरं चला फ्रेश होऊन या, अभय येईलच एवढ्यात, मग जेवण करून घेऊ, बोलून भारती त्यांच्या घरी निघून गेली. सम्राटही काही वेळात फ्रेश होऊन जेवायला निघून गेला. अभय आल्यावर सगळे जेवायला बसले. सम्राट जेवताना एकटक आध्याला बघत होता, तर तिने मात्र त्याच्याकडे बघणे टाळले. अभय आणि भारती मात्र दोघांची रुसणे मनवणे एन्जॉय करत होते. जेवण झाले तसे शतपावली करण्याच्या निमित्ताने अभय भारती आभाला घेऊन खाली गेले. आता घरात सम्राट आध्या दोघेच होते. त्यांच्यात विचित्र शांतता होती, जी दोघांनाही नकोसी होती. त्याला टाळून ती बेडरूममध्येही जाऊ शकत नव्हती आणि त्याच्या समोरही थांबू शकत नव्हती. तीही बाहेर जाऊ लागलीच की सम्राटने तिचे हात पकडले. किती दिवस तू अशी आम्हाला टाळणार आहेस? तू आमच्या एवढ्या जवळ असूनही तुझे असे दूर जाणे आम्हाला खूप छळतो बायको. नाही सहन होत आता, प्लीज फक्त एकदा माफ कर ना ग. आय प्रॉमिस, मी तुला परत कधीच दुखावणार नाही. सम्राट तिच्या डोळ्यात बघत त्याच्या 1.5 वर्षा पहिलेच्या कृत्याची माफी मागू लागला. डोळे पश्चातापाने भरले होते. आद्या गोंधळून त्याच्या डोळ्यात बघू लागली. तिची प्रश्नार्थक नजर बघून सम्राट भानावर आला. दुसरीकडे बघत त्याने डोळे पुसले. सॉरी, तुला जेवढं वेळ घ्यायचे ते घेऊ शकतेस. आम्ही नेहमीच तुला मनवण्याचा प्रयत्न करत राहू. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपले घर आणि आम्ही तुझ्याशिवाय अधुरे आहोत. बाय, गुड नाईट, लव्ह यू, बोलून सम्राटने तिच्या कपाळावर किस केले. तिच्याकडे एकवार बघून हलके स्माईल करत तो त्याच्या फ्लॅटमध्ये निघून गेला. आद्या तशीच त्याला जाताना बघतच राहिली. सकाळी 5:30चा अलाराम वाजला. आध्याने फ्रेश होऊन अंगावर जॉगिंग सूट चढवून केसाचा हायपोनी बांधून तिचे शूचे लेस बांधले. तिने पाण्याची बॉटल, नॅपकिन एका बॅगमध्ये भरले आणि एकवार स्वतःला आरशात बघून ती बाहेर निघून गेली. बऱ्याच दिवसांनी आज फ्रेश मूडने ती जॉगिंगसाठी जात होती. सोसायटीच्या शेजारी असलेल्या गार्डनमध्ये एका बेंचवर तिची बॅग ठेवून आद्या पहिले वॉर्मअप करून जॉगिंग ट्रॅकवर हळूहळू धावू लागली. चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. तिचे काही ओल्या बटा गालाला चिपकलेल्या, श्वास फुललेले. झोडपाच्या आड पुशअप करत असलेल्या त्याची नजर अचानक तिच्यावर पडली आणि तो आश्चर्याने तिला बघतच राहिला. किती वर्षाने तो तिला बघत होता. डोळ्यात चमक तर चेहऱ्यावर काहीतरी गवसल्याचे आनंद.
तो तर पुशअप मारायचेही विसरून गेला. ती पुढे निघून गेली तसे तो भानावर येत मांडी घालून बसला. ही इकडे कशी? किती वर्षापासून शोधत आहे मी हिला. तो पुटपुटला. काही बोललास का? काही ऐकू न आल्याने त्याच्या मित्राने गोंधळून विचारले, पण तो तर तिच्याकडे बघण्यात हरवलेला. आवडली की काय ती? बट रॉंग नंबर. विधवा आहे ती आणि तिखट मिरची. कोणी तिच्या वाट्याला सहज जात नाही. त्याचा मित्र आध्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघत बोलला. या तिखट मिरचीने तर खूप वर्षापूर्वीच माझ्या मनात घर केले. चल, बोलून तो जॉगिंग ट्रॅकच्या दिशेने पडू लागला. त्याचा मित्र गोंधळून त्याच्या मागे निघून गेला. ते काही अंतर गेलेच की आध्यासोबत एका मुलाला बघून जागीच थांबले. हा इथे? पण हा कसा ओळखतो हिला? काय नाते आहे? नाते काहीही असो, पण मजा येईल आता. तो गालातच तिरकस असला. त्याने मोबाईल काढून दोघांचे पीक काढले आणि त्याच्या माणसाला पाठवून दिले. 2 दिवस आहेत तुझ्याजवळ. या दोघांविषयी माहिती हवी आहे, बोलून त्याने कॉल कट केला. सम्राट मोहिते पाटील. तिरकस हसत तो त्याच्या मित्रासोबत निघून गेला. गुड मॉर्निंग बायको. आध्याच्या स्पीडला मॅच करत हळूवार धावत सम्राट बोलला. तुम्ही तुम्ही इथे काय करताय? आध्याने तोंड वाकडं करत विचारले. पण सकाळी सकाळी त्याला बघून मनातील मोर आनंदाने थुई थुई नाचत होते. लोक इथे काय करायला येतात? त्याने उलट तिलाच प्रश्न विचारला. मग जा ना, लोकांसारखे तुम्हीही काहीतरी करा. माझ्याशी बोलण्यात वेळ कशाला घालवता? आध्या रोखून त्याला बघू लागली. तेच तर करत आहोत, डोळे मिचकावत सम्राट बोलला. त्याच्या बोलण्याचा अर्थ न कळून आध्या गोंधळून त्याला बघू लागले. त्याने तिचे हात पकडून थांबवले. बघ जरा तुझ्या आसपास लोक काय करत आहेत. सम्राटने चौफेर नजर फिरवत हसत बोलला. आध्याने पाहिले की तरुण मुलं व्यायाम करत मुलींना ताडत होते. काही मुलींच्या मागे पडत काहीतरी कमेंट पास करत होते. काही मध्यम वयाची माणसे चोरून एखाद्या सुंदर स्त्रीला बघत होते. काही मात्र मन लावून व्यायाम करत होते. सगळं बघून आध्या शॉक झाली. आता सांग, आम्ही काय करू? त्या मुलांसारखे मुलींच्या मागे जाऊन छेड काढू शकत नाही. त्या दुसऱ्या ग्रुपसारखे इतर मुलींना ताडू शकत नाही. आणि त्या अंकल सारखे दुसऱ्या स्त्रियांना चोरून बघू शकत नाही. सम्राट हसतच बोलला. का नाही बघू शकत? कारण माहीत असूनही आध्याने विचारले. कारण आम्ही फक्त आमच्या बायकोवर प्रेम करतो, एवढे की आम्हाला दुसरे कोणी दिसतच नाही किंवा आम्हाला कोणाकडे बघावेसे वाटतच नाही. जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आमच्यासाठी कोणी असेल तर ती आमची बायको. तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत सम्राट बोलला. आध्याही त्याच्या डोळ्यात स्वतःला हरवू लागली. तूही आमच्यावर प्रेम करायला लागलीस ना? थोडं पुढे झुकत सम्राटने तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली. तसे शहारून तिने डोळे मिटले. बायको, एवढे इंटेन्स एक्सप्रेशन नको देऊस. आम्ही स्वतःवर कंट्रोल करू शकणार नाही. सम्राटने हळूच तिच्या चेहऱ्यावर बोट फिरवले. त्याचा हलकासा स्पर्श आणि त्याचे शब्द अर्ध्यापुरती हरवलेली. बायको, आपण बाहेर आहोत, भान असू दे. सम्राट हसतच बोलला. तसे आध्या भानावर आली. काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही माझ्याशी असे वागू शकत नाही. दूर राहा माझ्या. लटका राग चेहऱ्यावर आणत आध्या गोंधळून बोलली. तिचे एक्सप्रेशन बघून सम्राटला हसू आले. आणि नाही राहिलो तर? तिच्या थोडं जवळ सरकत सम्राट बोलला. तसे तिने श्वास रोखून घेतले. सम्राट हसत तिला बघत होता तर आध्या केविलवाणा त्याला. ब्रीथ. सम्राट बोलला. तसे तिने हलके श्वास सोडले. जॉगिंग करतेस ना? सम्राट हसत बोलला. तसे गडबडून आध्या वेगाने पडू लागली. वेडी. सम्राट हसतच पुटपुटला. बायको, वेट. अगं, जॉगिंग हळू करायची असते. हे काय रनिंग करत आहेस? तिच्या जवळ जात सम्राट बोलला. हे बघा, तुम्ही विनाकारण मला त्रास देऊ नका. आध्याने चिडून मानेला झटका दिले.
ओके बोलून सम्राट वेग वाढवत पुढे निघून गेला. आध्या मात्र श्वास फुलल्याने एका बाकड्यावर बसली. सम्राट हळूवार जॉगिंग ट्रॅकवर पडत होता तर तिची नजर वेड्यासारखी त्याचा पाठलाग करत होती. सम्राटने 4-5 राऊंड मारून आध्याच्या समोरच्या लॉनमध्ये येत व्यायाम करू लागला. घाम आल्याने त्याने तर आता अंगावरचे ट्रॅक सूटही काढले होते. ग्रे कलर स्किन फिट शँडोमध्ये त्याच्या पिळदार शरीराचे दर्शन झाले आणि आध्या गालावर हात ठेवून भान हरपून त्याला बघू लागली. डोळे आपसूक मोठे झाले तर श्वास घशातच अडकला. चेहऱ्यावरून खाली ओघळणारे घामाच्या धारा, हलक्या उन्हात त्याचे घामाने भिजलेले अंग चमकत होते. सम्राट तिला बघतच गालात हसत पुशअप मारत होता. मध्येच मोठ्याने शिटी वाजवण्याचा आवाज आला तसे आध्या भानावर आली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिले तर काही मुली टक लावून सम्राटला बघत होत्या. मध्येच काही कमेंट पास करत होत्या. आध्याला जरा रागच आला. तिने रागात मुलींना पाहिले आणि तिची बॅग घेऊन सम्राटवर जडजडीत कटाक्ष टाकून पाय आपटत ती घराच्या दिशेने निघून गेली. सम्राट गोंधळून तिला जाताना बघतच राहिला. आता हिला काय झाले? जाऊ दे, पहिले वर्कआउट करून घेतो मग मनवू तिला. सम्राट स्वतःशीच बोलून त्याचे वर्कआउट करू लागला. समजतो कोण स्वतःला? कुठला हिरो आहे का? काय गरज होते जॉकेट काढायची? त्या मूर्ख मुली कशा बघत होत्या त्यांना कळत नाही का? तू पण ना आध्या, कळत असेल म्हणूनच काढले ना. मुलींना पिळदार बॉडी दाखवून भुलवायचे असेल. बडबडत आध्या सोफ्यावर जाऊन बसली. राहून राहून तिच्या डोळ्यापुढे घामाने भिजलेला सम्राट उभा राहत होता आणि ती तिच्याही नकळत शहारत होती. आध्या, अगं काय झाले? असे वारंवार अंगावर शहारे का उठत आहेत? थंडी वाजत आहे का? भारतीने जरा काळजीने तिच्या कपाळाला हात लावले. अंग तर थंड आहे, मग काय झाले? भारती तिच्याकडे काळजी भरल्या नजरेने बघू लागली. तशी आध्या गडबडून भानावर आली. भाभी, आध्या बोलतच होते की सम्राट नॅपकिनने घाम पुसत आत आला. त्याला बघताच आध्याने तोंड वाकडं केले. भाभी, ग्रीन टी. भारतीकडे बघत सम्राट हसतच बोलला. मी आलेच जरा फ्रेश होऊन. त्याच्याकडे रागेट नजर टाकून आध्या तिच्या रूममध्ये निघून गेली. हिला काय झाले? दादा, तुम्ही परत छेड काढली का? सम्राटकडे रोखून बघत भारतीने विचारले. छेड काढली तेव्हा तर छानच होती. अचानक काय झाले आम्हालाही माहीत नाही. सारखी मारक्या म्हशीसारखी आमच्याकडे बघत आहे. जाऊ द्या तिला प्लीज, लवकर ग्रीन टी द्या ना. आम्हाला ऑफिसला जायचे आहे. परत रात्री पार्टी आहे, त्याचीही तयारी करावी लागेल. भाभी, आद्याला पार्टीसाठी छान तयार व्हायला सांगा, सम्राट बोलला. हो नक्कीच. हसतच भारती किचनमध्ये निघून गेली. सम्राट मस्त सोफ्यावर रेलून बसला, नजर आध्याच्या बंद रूमकडे. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने, काले काले बालों ने, गोरे गोरे गालों ने. सम्राट सहजच हळूवार गुणगुणत होता. आध्या तिचे ओले केस टॉवेलने पुसत रूममधून बाहेर आली आणि तिला बघताच सम्राट मोठ्याने गाणं गाऊ लागला. पहिले तर आध्या गोंधळून त्याला बघू लागली, पण सम्राटचा मोठ्याने रेकणारा आवाज, त्याची तिच्यावर रोखलेली नजर, एका हाताने टिपाईवर तबल्यासारखा वाजवत गाणारा तो चेहऱ्यावर कॉमेडी भाव आणि न राहून आध्या खडखडून हसायला लागले. सम्राट देहभान विसरून आध्याला एकटक बघत होता. कित्येक दिवसांनी तो तिचे निखळ हसू बघत होता आणि ते फक्त त्याच्यामुळे आले. तो या घडीला काय फील करत होता सांगणं कठीणच. किचनच्या दारात उभी भारती ही हसतच आध्याला बघू लागली, डोळे हलके पाणावलेले. तिने लगेच मोबाईलमध्ये तो क्षण कैद करून घेतला. अभयला दाखवायला थोडीशी शूटिंग पण केली. तिची सहज नजर सम्राटकडे गेली. त्याला तिच्यात हरवलेले बघून भारती गालातच खुदकन हसली. कोणाची नजर नको लागायला. दुरूनच दोघांवरून हात ओवाळून दोन्ही हाताची बोटं डोक्यावर नेत तिने कडकड मोडून दोघांची दृष्ट काढून आत किचनमध्ये निघून गेली. आध्याच्या लक्षात आले तशी ती एकाएकी शांत झाली. शांत का झालीस? हसताना खूप सुंदर दिसतेस, हस ना, सम्राट त्याच्याच तंद्रीत बोलला. विनाकारण हसायला मला वेडे समजली का तुम्ही? आध्याने त्याच्या अंगावर टॉवेल फेकत रागात बोलली आणि त्याने भानावर येत डोक्यावर हात मारला.
सॉरी बायको, चूक झाली आमची. तू नाही, आम्हीच वेडे आहोत, मूर्ख, जगातील एक नंबरचे मूर्ख, जे तुझ्यासारख्या जगदंबेच्या प्रेमात पडलो. नाही नाही, आपटलो. अक्षरशः हात जोडत सम्राट चिडून बोलला. आद्या हलकेच गालात हसली. अच्छा, तर फिरकी घेतेस आमची? हे तू आमच्यासोबत चांगले नाही केलेस बायको. आता तर आम्ही तुला सोडत नसतो. बोलून सम्राटने हातातील टॉवेल सोफ्यावर फेकून तिच्या दिशेने एक एक पावले टाकत जाऊ लागला. त्याची नजर आणि त्यातील खट्टाळ भाव बघून आद्याने तिच्या रूममध्ये धूम ठोकली. सम्राटने रूममध्ये येत दरवाजा लावून घेतला. आता कुठे जाणार बायको? दरवाजाला टेकून हाताची घडी घालून एक भुवई उंचावत तो खटाळ हसत तिला बघू लागला, तर ती गोंधळून इकडे तिकडे बघू लागली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.